नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, सोमवार आहे तर आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. चंद्र यावेळेला तूळ, वृश्चिक आणि धनु राशीतून परिभ्रमण करणार आहे. वृश्चिक राशीमध्ये चंद्र हा नीच असतो, त्यामुळे चंद्राची म्हणजे चलित चंद्राची फारशी काही फळं वृश्चिक राशीमध्ये मिळणार नाहीत. पण तूळ राशीमध्ये आणि धनु राशीमध्ये ही फळं मिळू शकतात. तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपण साप्ताहिक राशी भविष्य कथनाला सुरुवात करूया. मेष राशी. मेष राशीला सप्ताहाच्या सुरुवातीला वैवाहिक सुख लाभेल. व्यवसायात असलात तर पार्टनर सहकार्य करतील. पती पत्नीचं चांगलं सहकार्य लाभेल. विवाह सौख्य, गृहसौख्य चांगलं लाभेल. खटले वगैरे असतील तर तुमच्या बाजूने निकाल लागण्याची किंवा काही तत्सम मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे. कंबर आणि मूत्रपिंड याविषयी थोड्याफार तक्रारी मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. अचानक संकट येऊ शकतं. रस्ता जपून ओलांडा किंवा वाहन चालवत असाल तर ते काळजीपूर्वक चालवा. आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे. बुद्धिमत्ता ही काम करायला लागेल. भाग्योदयाच्या घटना घडतील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. जप तप जर करणार असाल तर त्याला फळ मिळणारं दिसेल. चांगल्या गुरुची प्राप्ती होईल. काही प्रकाशन म्हणजे तुमच्या हातून काही पेपर पब्लिश व्हायचे असतील तर त्यासाठी हा उत्तम कालखंड आहे. वृषभ रास. वृषभ राशीला सुरुवातीला थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. ओटीपोटात दुखणं वगैरे सारखा त्रास होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंचा त्रास होईल. हाताखालचे नोकर चाकर ऐकणार नाहीत किंवा नोकरीत असाल तर हाताखालच्या माणसांचंही काम तुम्हाला करावं लागेल आणि त्यामुळे थोडी चिडचिड होईल. तेव्हा जरा सावध राहा. आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्याच्या दृष्टीने चांगलं आहे. पती पत्नीचं सहकार्य लाभेल. म्हणजे स्त्री असाल तर पतीचं, पुरुष असाल तर पत्नीचं सहकार्य लाभेल. वैवाहिक सुख चांगलं आहे. व्यापार उद्योगधंद्यात असाल आणि पार्टनरशिपमध्ये असाल तर पार्टनर सहकार्य करतील. एकंदरीत चांगलं आहे. आठवड्याचा शेवट मात्र थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. छोटासा अपघात, घातपात होण्याची शक्यता आहे. कर्ज घ्यावं लागण्याची शक्यता आहे. तेव्हा हा आठवडा तसा म्हणायला थोडासा गोड पण बराचसा कडू असाच असणार आहे. मिथुन रास. मिथुन राशीवाल्याने सोमवारी लॉटरीचं तिकीट घेऊन बघायला हरकत नाही. मी मटका वगैरे खेळा असं सांगत नाही आहे, जुगार खेळा असं सांगत नाही आहे, पण लॉटरीचं तिकीट म्हणजे थोडा सभ्य जुगार करून बघायला हरकत नाही. मुलांकडून चांगली बातमी कळेल. काही गोष्टी अडकलेल्या असतील तर त्या पूर्ण होतील. मनासारखी कामं होतील. आठवड्याच्या मध्यावर मात्र आपल्याला सजग राहिलं पाहिजे. जरा जरी शिंक जरी आली तरीसुद्धा ताबडतोब औषध योजना करा. म्हणजे याच्यातून मी तुम्हाला काय सांगतो हे तुमच्या लक्षात येईल. आठवड्याचा शेवट चांगला आहे. काही पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर छोटीशी सहल, त्या सहलीवर जाऊन आनंदात वेळ जाईल.
आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या आईला जपायला हवं. आईकडून थोडीशी वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे. काही तिला त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे घेऊन जा. घरासंबंधी काही कामं असतील, स्थावरासंबंधी, ती देखील आठवड्याच्या सुरुवातीला करा. आठवड्याच्या मध्यावरती पुन्हा खेळ, करमणूक, नाटक, सिनेमा किंवा घरी अगदी काही नाही तर घरी टी व्हीवरती करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये वेळ चांगला जाईल. संततीकडून ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण होतील. आठवड्याचा शेवट मात्र थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. दगदगीचा जाईल. अचानक काम उभं राहील किंवा घरातले नोकर चाकर अचानक सुट्टी मारल्यामुळे तुम्हाला जास्तीचं काम करावं लागण्याची शक्यता आहे. सिंहरास. आठवड्याच्या सुरुवातीला पराक्रमाला बहर येईल. तुम्ही जे काही काम कराल त्याला वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. लहानसे प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती घरासंबंधी काही कामं असतील किंवा गणपती निमित्ताने साफसफाई वगैरे वगैरे तर ते उरकून घ्या. आठवड्याचा शेवट हा मजेत जाईल. एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेला किंवा कुठे गेट टुगेदर म्हणा अशा दृष्टीने किंवा कुणाचा मित्राचा वाढदिवस अशा गोष्टींमध्ये आठवडा शेवट हा आनंदात जाईल. कन्या रास. सोमवारी पैशाची कामं करून घ्या. कुठून काही येणं असतील तर मागे जा, तगादा लावा. काही वसुली होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावर मात्र तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल. नोकरी धंद्यामध्ये म्हणजे नोकरीमध्ये असाल तर तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायात असाल तर नवीन दिशा दिसायला लागेल. बंधुवर्गाकडून सहकार्य मिळेल. त्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. आठवड्याच्या शेवटी नवीन घर जर बघत असाल तर त्या दृष्टीने शोध सुरू करा. यश मिळण्याची शक्यता आहे. गृहसौख्य हे चांगलं लाभेल. तुळ रास. सोमवारी शारीरिकदृष्ट्या चांगलं राहील. शरीर प्रकृती उत्तम राहील वगैरे वगैरे. मंगळवार बुधवारकडे पैशाची कामं करून घ्या. काही फिक्स डिपॉझिट वगैरे ठेवायचं असेल तर त्या दृष्टीने मंगळवार बुधवार हा चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा मात्र तुमच्यासाठी असणार आहे. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. नोकरी धंद्यामध्ये नोकरीत असाल तर जबाबदाऱ्या वाढतील. धंद्यात असाल तर नवीन कामं मिळतील. तुमच्या कर्तबगारीला, तुमच्या बुद्धिमत्तेला, तुमच्या क्षमतेला वाव मिळेल. अशी कामं तुमच्याकडून तुमच्या समोर येतील. आठवडा आनंदाचा आहे. वृश्चिक रास. सोमवारी खिसा पाकिट सांभाळा. थोडीफार काही चोरी बिरी म्हणा किंवा खिशाला भोग पडण्याची शक्यता आहे. आकस्मिक खर्च निर्माण होईल आणि तो करताना पुरेवाट होईल. आठवड्याचा मध्य हा मात्र त्यातून सावराल. शरीर प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्थिती चांगली राहील. त्या दृष्टीने आठवड्याचा मध्य हा चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी धनलाभ होईल. कुठून काही पैसे येणं असतील तर ते येतील. आकस्मिक धनलाभाची शक्यता या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आहे.
धनुरास, सोमवार तुम्ही म्हणाल ते होईल. मंगळवार, बुधवार, गुरुवार मात्र त्रासाचा जाईल. त्रासाचा इन द सेन्स खर्चाचा जाईल. जर काही कोर्ट कचेऱ्या असतील तर तारीखवर तारीख याचा अनुभव येईल. उगाचच अध्यात्म मार्गाला लागून खोट्या गुरूंच्या नादी लागू नका, त्याने तुमचं नुकसान होईल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती एकंदरीतच आनंदात राहाल. आठवड्याचा शेवट या धनु लोकांना चांगला आहे. मकर रास, उद्योगधंदा व्यवसायामध्ये चांगल्या बातम्या तुम्हाला सोमवारी मिळतील. मंगळवार, बुधवार, गुरुवार त्या ज्या चांगल्या बातम्या आहेत उद्योगधंदा व्यवसायातल्या त्या वर्कआउट होतील, त्याच्यातून लाभ होईल. जी अडकलेली कामं असतील ती सुटतील, वेळेवरती पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी मात्र मिळवलेले पैसे नीट काळजीपूर्वक ठेवणं आवश्यक आहे. आकस्मिक खर्च येतील, काही खर्च करावे लागतील, मुद्दाम जाणीवपूर्वक करावे लागतील, तर त्या दृष्टीने सावध राहा. कदाचित त्यामुळे मनाला एक उद्विग्नता येण्याची शक्यता आहे. कुंभ रास, धार्मिक कार्यात भाग घ्याल. दूरचे प्रवास म्हणजे गणपती वगैरेसाठी गावाला जाणार असाल तर त्याच्या प्रवासाचे बेत तुमचे ठरतील, आखणी होईल. आठवड्याच्या मध्यावरती मात्र नोकरीमध्ये असाल तर कामातून डोकं वर काढायला मिळणार नाही. व्यवसायात असाल तरी देखील सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला सजग राहावं लागेल. संधी कधी येईल आणि ती आपण पकडू याचाच विचार करायला लागेल. त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये जे काही कराल त्याचे परिणाम तुम्हाला आठवड्याच्या शेवटी दिसतील. आठवड्याच्या शेवटी सर्व प्रकारचे लाभ होतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. परदेशी वगैरे मुलं जाणार असतील तर त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमची अडकलेली कामं सुटतील. एकंदरीत आठवडा हा चांगला आहे. मीन रास, मीन राशीवाल्याने सोमवारी सांभाळून राहिलं पाहिजे. प्रवासामध्ये रेल्वेचा म्हणा किंवा एस टीचा म्हणा, सायकलचा म्हणा किंवा रस्त्यावरून जाताना म्हणा, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुम्ही काही नाही केलं तरी एखादं वाहन येऊन तुम्हाला धडक देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सावध राहा. कायदे मोडू नका, सिग्नल ओलांडू नका, नाहीतर दंड नक्कीचा आहे. आठवड्याचा मध्यावरती धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल किंवा धार्मिक कार्यामध्ये लोकांना मदत कराल. आठवड्याचा शेवट हा उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने भरभराटीचा आहे. नोकरी बदलायची असेल किंवा व्यवसायामध्ये काही बदल घडवायचा असेल तर या आठवड्याचा शेवट हा तुमच्यासाठी चांगला आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं भविष्य. आता हे तंतोतंत खरं ठरेल असं काही नाही, पण हे तुम्हाला एक मार्गदर्शन आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या कुंडलीवरून काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर आपला फोन नंबर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्याशी संपर्क साधेन आणि मग आपल्याला त्या विषयावरती बोलता येईल. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिन्यात खास करून ज्योतिषाचं चॅनल सबस्क्राईब करणं म्हणजे पुढच्या संपूर्ण वर्षाच्या आपल्या भविष्याची
गॅरंटी मिळवणं आहे. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.